हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वासाठी महायुतीला पाठिंबा राज ठाकरेंकडून जाहीर। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवत महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरेंचे आभार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ट्विट। ज्या भाषणात राजकीय व्यभिचाराला मान्यता न देण्याचं आवाहन, त्याच भाषणात बिनशर्त पाठिंबा कसा? अंजली दमानी यांची राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका। मनसेचा महायुतीतला समावेश चिन्हामुळे रखडला। मनसेला कमळावर लढण्याची ऑफर होती, मात्र राज ठाकरेंनी चिन्हाची ऑफर नाकारली। मनसेला विधान परिषद आणि राज्यसभेचीही ऑफर होती, मात्र राज ठाकरेंनी दोन्ही ऑफर नाकारल्या। मनसे लोकसभा लढणार नाही, विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा। राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। शिंदे फडणवीस म्हणाले, आपण एकत्र यायला हवं। तेव्हा मीच अमित शहांना फोन करून भेटायचं असं सांगितलं। अमित शहांच्या भेटीवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून मोदींवर टीका केली नाही, स्वार्थासाठी नाही तर भूमिका पटली नाही म्हणून विरोध केला। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला। 1980 साली बाळासाहेब ठाकरेही इंदिरा गांधींना भेटायला दिल्लीला गेले होते। दिल्लीत जाऊन भेट घेण्यात कमीपणा काय? दिल्लीवारीवर राज ठाकरेंचं वक्तव्य। शिवसेनेचं प्रमुख व्हायचं असतं तर तेव्हाच झालो असतो, शिवसेनेचे प्रमुख होण्याच्या चर्चांवर राज ठाकरेंचं वक्तव्य। माझ्या निवडणुकीत न फिरणारी भावंड आता गरागरा फिरतायत। पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तसे उगवलेत। अजित पवारांची श्रीनिवास पवारांवर टीका। निवडणुकीत पवार आडनावासमोरील बटन दाबा। 15 वर्ष मुलीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। सोलापूरमध्ये प्रचारादरम्यान राम सातपुते आणि प्रणिती शिंदे आमने सामने। दोन्ही बाजूकडनं जय श्रीरामची घोषणाबाजी। पवार गटाची दुसरी यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता। साताऱ्यातनं श्रीनिवास पाटलांनी नकार दिल्या। शशिकांत शिंदे पवार गटाचे उमेदवार असणार, तर माढ्यातनं धैर्यशील मोहितेंचं नाव आघाडीवर, सूत्रांची माहिती। लोकसभेसाठी मवियाचं जागा वाटपाचं जाहीर। ठाकरे गटाला 21, काँग्रेसला 17 तर शरद पवार गटाला 10 जागा। सांगलीची जागा ठाकरे गटाला जाताच काँग्रेसमध्ये नाराजी। विश्वजित कदम पत्राद्वारे भूमिका स्पष्ट करणार, तर काँग्रेस नेते विश्वजित कदमांची नाराजी दूर करणार। सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक। सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार। खंडणीखोर पक्षाच्या नेत्यानं शिवसेनेला हिडवू नये, उद्धव ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर। नकली शिवसेना म्हणत मोदींनी ठाकरेंवर साधला होता निशाणा। अमित शहा बाळासाहेबांच्या फोटोसमोर लोटांगण घालायला मातोश्रीवर आले होते, तेव्हा आमची शिवसेना होती हे विसरू नका, उद्धव ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर। अकोला, वर्धा, परभणी, वाशिममध्ये अवकाळी पावसाची हजेरी। गारपिटीमुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतांची पडताळणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर 16 एप्रिलला सुनावणी। 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान असल्यानं सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।